मित्र हो, जर तुमचं पोट दररोजच्या दररोज व्यवस्थित साफ होत नसेल, शौचासला कडक होत असेल, जोर द्यावा लागत असेल, जास्तीचा वेळ लागत असेल, तिथं आग पडत असेल, दुखत असेल, कधी कधी रक्त पडत असेल, सगळ्या समस्या कायमस्वरूपी घरच्या घरी नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोपे अगदी घरच्या घरी करता येतील असे परिणामकारक शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे, त्याची आपल्याला किंमत वाटत नाही कारण ते आपल्याला फुकट मिळतं, त्याचं नाव आहे पाणी। पाण्यासारखं दुसरं टॉनिक नाही, मी नेहमी सांगत असतो। दिवसभरामध्ये तुम्ही 3.5-4 लिटर तुमच्या वयानुसार, उंचीनुसार, तुमच्या वातावरणानुसार, कामानुसार तुम्ही पिलं पाहिजे। पाणी तुमच्या शरीराला व्यवस्थित पुरते का नाही ओळखायची सोपी तपासणी घरच्या घरी करायची, ती म्हणजे तुमच्या लघवीचा रंग दरवेळी बघायचा आहे, आणि जरा जरी पिवळा वाटला लघवीचा रंग तुमचा तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायचंय। ही साधी ट्रिक लक्षात ठेवा आणि पाणी घ्या। हे सगळ्यात पहिला महत्वाचा उपाय नैसर्गिक आहे। दुसरा महत्वाचा उपाय आहे, तुमच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थ रेचक म्हणून काम करतात, याच्यासाठी तुम्हाला वेगळं औषध घ्यायची गरज पडणार नाही। आपल्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, साधं सोपं गोष्ट आहे। जी फळं सालीसहित खाता येतात ती फळं तुम्हाला बारीक चावून खायची आहेत। सारं फळांचे ज्यूस करून तरी सुद्धा तुम्ही प्यायचे नाहीत। सोबतच हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या तुमच्या आहारामध्ये सातत्यानं दररोज असल्या पाहिजेत। यासोबतच खास करून रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही नेहमीपेक्षा भाजी दुप्पट खा, म्हणजे जर तुम्ही 1 चपाती खाणार असाल तर साधारण 2-2.5 वाट्या तुम्ही भाजी खा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। आणि यासाठी, या फायबरसाठी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, घरामध्ये तुम्ही चपाती करा किंवा भाकरी करा, दोन्हीही पीठ तुम्ही कधीही चावून घेऊ नका, कोंड्यासहित करा। त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेला तुम्ही चपाती खाऊ नका, आणि जर दिवसा खायची असेल तर त्याचं देखील पीठ तुम्ही चावून घेऊ नका, कारण याच्यामध्ये असणारा जो कोंडा आहे, फायबर आहे, ते आपल्या आतड्यामध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी आणि संडास मऊ करण्यासाठी मदत करतं, आतड्याच्या हालचाली वाढवण्यासाठी मदत करतं, पोट साफ व्यवस्थित होतं। ज्यांचं नियमित पोट साफ होतं, कडक संडास होत नाही, जोर द्यावा लागत नाही, त्यांना मूळव्याध कधी होत नाही। झालाच असेल तर ही ट्रिक तुम्ही आवर्जून करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तिसरा सोपा महत्वाचा उपाय आहे, दरवेळी जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही एक मिश्रण 1 चमचाभर खा। या मिश्रणामध्ये काय काय टाकायचं आहे तर तुम्ही ओवा, तीळ, बडीशोप, धना डाळ, भोपळ्याच्या बिया, कारळ्याच्या बिया आणि टरबुजाच्या बिया एकत्रितपणे समप्रमाणामध्ये घेऊन बारीक तव्यावरती थोडंसं सैंधव मीठ टाकून भाजून घ्या। तव्यावरच कडक होऊ द्या, काचेच्या भरणीत भरून ठेवा। दरवेळी जेवण झाल्यानंतर बारीक चावून खा, नक्कीच तुम्हाला तोंड तर फ्रेश होईलच, पण पचन शक्ती देखील चांगली होण्यासाठी, खाल्लेलं पचण्यासाठी, अपचनाचे त्रास कमी होण्यासाठी मदत होईल। चौथा महत्वाचा उपाय आहे तुमची मनस्थिती चांगली ठेवणं। आता तुम्ही म्हणा हा का उपाय आहे का? हो, मनाचा आणि पोटाचा खूप जवळचा संबंध आहे। पोटाला आपण सेकंड ब्रेन किंवा सेकंड माइंड असं देखील म्हणतो। इथं तर असतंच आपलं मन, पण इथं देखील मन आहे। ज्याची मनस्थिती चांगली असते त्याला कधी अपचनाचा त्रास होत नाही। त्यामुळे मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी छंद जोपासा, सकारात्मक राहा, माझे व्हिडिओज बघा, त्याच्यामधून देखील खूप चांगली प्रेरणा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही नैसर्गिकरित्या आनंदी राहाल। योगा, ध्यान धारणा, प्राणायाम, मेडिटेशन करा, नक्कीच तुमची मनस्थिती चांगली राहील, आणि मनस्थिती चांगली राहिली तर तुमचं पोटाचं आरोग्य देखील चांगलं राहील।
सोपा महत्वाचा उपाय आहे. तुमच्या दररोजच्या आहारामध्ये ताक, दही किंवा आंबवलेले पदार्थ जसं इडली, डोसा, ढोकळा, उत्तप्पा याचा आवर्जून समावेश करा. कारण या पदार्थांच्या मध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक भरपूर प्रमाणामध्ये असतात, ज्याच्यामुळे आपल्या आतड्यामध्ये चांगले जंतू निर्माण होतात, जे आपल्या पचनासाठी अत्यंत वरदान ठरतात. आणि त्यामुळे आपल्याला गॅसचा, अपचनाचा किंवा ऍसिडिटीचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास अजिबात होत नाही. अशा प्रकारे तुम्हाला इथं बसायचे, पण ते बसत असताना आपण पाय सरळ ठेवतो. पण ह्या आसनामध्ये पाय करायचे काय करायचे, तुम्हाला बाहेरच्या दिशेला करायचे. अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं, पूर्ण करा म्हणत नाही, हे अशा प्रकारे. आणि तुम्हाला खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर खाली बसायला अवघड जात असेल, गुडघा तुमचा दुखत असेल, तर खाली तुम्ही काहीतरी उशा घ्या किंवा तक्क्या घ्या, लोड घ्या, काहीतरी उंची, काहीतरी तिथे सपोर्ट घ्या, त्याच्यावर बसा. असं बसल्यानंतर तुमच्या कोपरांनी तुमच्या गुडघ्यांना अशा प्रकारे रेटा द्यायचा आणि नमस्कार पोझिशन मध्ये बसायचं. लांब श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा 3 वेळा. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली असं म्हणायचं. वेदना होत नाही, त्याला खूप छान वाटेल, प्रेरणा मिळेल, मन शांती मिळेल, उत्साह येईल तुमच्या मनामध्ये. रामकृष्ण हरी. मला असं म्हणतो आपण, ह्याला खूप चांगला फायदा फक्त पोटासाठीच नाही, तर स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीचे आजार कमी होण्यासाठी, पीसीओडीचा आजार कमी होण्यासाठी, गर्भधारणेच्या साठी खूप चांगला हा आसनाचा प्रकार मानला जातो. शास्त्रोक्त प्रकार आहे. व्हेरी गुड. मानपाट सरळ ठेवा, नजर समोर, डोळे बंद करू शकता तुम्ही. लांब श्वास घ्या, सोडा. हळूहळू तुम्ही या आसनातून बाहेर यायचं आहे. रिलॅक्स व्हा, पाय सरळ करा. खूप छान. हे अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं परत सुखासनामध्ये बसा. हे यासोबतच या मलासनामध्ये तुम्ही बसून अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चालू देखील शकता. हळूहळू तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं चाला. अशा प्रकारे पोझिशन घेऊन याचे अतिरिक्त फायदे तुमच्या पचनशक्तीसाठी तर होणारच आहेत, सोबतच तुमचा ओटीपोट, तुमच्या पेल्विक फ्लोअरच्या मसल्स, यासोबतच जे प्रजनन अवयव आहेत आणि पायाचे जे स्नायू आहेत त्यांचा देखील खूप चांगला व्यायाम होणार आहे. नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची, फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी हा व्हिडिओ बनवत असतो. ज्यावेळेस तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच आमच्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला आजच जॉईन करा. सगळ्यात महत्वाचं, हा व्हिडिओ जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील छान छान दुवा देतील, आशीर्वाद देतील. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.